तुम्ही हे असं काही करू शकत नाही, हे चुकीचं आहे सगळं। साहेब बघितलं ना तुम्ही, ह्या सगळ्या बायकांनी कायदा हातात घेतला, माझ्या घरात घुसून माझ्या मुलाला मारहाण केली। तुम्ही या सगळ्या बायकांना अटक करा आणि आम्हाला संरक्षण द्या हो साहेब। ओ जरा गप्पा बसा तुम्ही, कायद्याच्या बाता इथे मारू नका। आणि तू काय रे, एखाद्या निष्पाप मुलीला असं प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वाऱ्यावर सोडून देताना कुठे गेला होता तुझा कायदा? कसं काय एखाद्या मुलीला फसवू शकतोस तू? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे साहेब। हा इंद्रनील आहे ना, त्याने फक्त आणि फक्त सानिकाची फसवणूकच केली आहे। ह्याने पाप केलं आणि त्याला त्याची शिक्षा मिळायलाच हवी। हो सर, याला आत्ताच्या आत्ता आत टाका, चांगली खडी फोडायला लावा याला, तरच असल गुन्हेगारांना वचक बसेल। काय? कोण गुन्हेगार? समजा काय चाललंय? काढते इंद्रनील, काढ। काय ग श्रावणे, समजा तू केलंस ना? तुझी हिम्मत कशी झाली माझ्या भावाला बदनाम करायची? ए स्वीटे, तोंड सांभाळून बोल। आधी तुझ्या भावाने हिम्मत केली आहे, माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं गं ना, आणि त्या चुकीला तू पाठीशी घालतेस, माहिती आहे ना? आणि याला प्रेमानं समजवायला आलतो आम्ही, पण या नालायकाला प्रेमाची भाषा कळते कुठं? आणि आता कळते ना स्वतःची नाचक्की झाली की कसं वाटते ते? सानिकाचं नाव पेपरात आलं, तिला कसं वाटलं असेल याचा जरा तरी विचार केलास काय ग? आणि आम्हाला हे सुद्धा माहिती की सानिकाचा फोटो आणि नाव हे तूच दिलं होतंस पेपरात छापून आणायला। काय वाटतं ते बोलायला लागले? मी असलं काय पण केलेलं नाहीये। साहेब, कसलं पोलीस आहेस तुम्ही? ही पोरगी खोटी तक्रार करायला लागले आणि तुम्ही कसलीच शहानिशा न करता डायरेक्ट आमच्या घरात घुसलात। वॉरंट आहे का तुमच्याकडे? हा, हाय का वॉरंट? स्वीटी, खोटं बोलू नकोस पोलिसांना। साहेब, हे दोघच गुन्हेगार आहेत। बंद पडा श्रावणे, बंद पड। आणि तुम्ही समजा बायांनो, जशा आलास नव तशा परत बाहेर जायचं। निघा आत्ताच्या आत्ता माझ्या घरात ना। आणि काय हो साहेब, तुम्ही माझ्या भावाला अटक करायला आलास नव? पुरावा काय आहे तुमच्याकडं? हा शुभू आणि त्याची बहीण खरं सांगाले कशावरनं? काय पुरावा आहे तुमच्याकडं, सांगा की। हो साहेब, हिचं काही ऐकू नका। मी तर म्हणते इंद्रणीला घेऊन जा पोलीस स्टेशनला, चांगलं फोडून काढा, मग बघा कसं पटापट सत्य बाहेर पडेल ते। तोंडाला येईल ते बोलू नको श्रावणे, शांत बस। आणि साहेब, कायद्याची भाषा मला चांगलीच समजते। ही शिक्षण मंत्र्याची पोरगी सांगले म्हणून तुम्ही इथं घरला आलासा। समजे कायद्याचे नियम धाब्यावर बसून आलात, सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देताय तुम्ही। आणि ऐका, माझा भाऊ इंद्रनील निर्दोष आहे, त्यानं काही केलेलं नाहीये आणि तो गुन्हेगार आहे। याचा काय पुरावा आहे तुमच्याकडं? उद्या जर केस कोर्टात उभी राहिली तर कसं सिद्ध करणार तुम्ही? नाहीये ना उत्तर? मग आता या तुम्ही प्लीज। थांबा, तुम्ही असं जाऊ शकत नाही। सॉरी मॅडम, पण कायद्याप्रमाणे ते बरोबर बोलतात। याच्या विरोधात आमच्याकडे एकही पुरावा नाहीये, त्यामुळे आम्ही त्याला अटक नाही करू शकत। बरोबर। आणि साहेब, या बायका इथं इतका तमाशा करत होते, माझ्या भावाला आणि माझ्या मम्मीला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला या समद्यांनी, आणि तुम्ही पोलीस म्हणून काहीच केलं नाही। तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमची नोकरी जाऊ शकते। वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे मी तुमची। आता बघूया तुमची नोकरी कशी टिकते ती।
सॉरी मॅडम. चला तुम्ही सगळे बाहेर चला हवालदार. काय ग श्रावणे, खेळ खल्लास झाला हा? अगं तू तर लई मोठा राडा करायला आलतीस ना इथं. काय झालं मग? प्लॅन फुस. तुम्ही दोघं मिळून इथं जो काय तमाशा घालायला आलास ना इथं, त्याची तुमसनी किंमत मोजावी लागणार. आणि ती पण राजा सकट. ए काय वाटलं ग तुला? पोलिसांशी 4 शब्द न्यायाच्या भाषेत काय बोललीस? मोठी शाणी झालीस का? एक लक्षात ठेव, तुझ्या त्या भावाने चूक केली आणि त्याला त्याची शिक्षा मिळणारच. सानिकाची जी काही बदनामी केली आहेस ना. बदनामी मी केली? कशावरून ग? हा सांग की काय पुरावा आहे तुझ्याकडं? पुरावा हवाय का? देते ना पुरावा. खूप शहाणपणा करून त्या पत्रकाराला सानिकाचं नाव आणि फोटो दिले होतेस ना बातमी छापून आणण्यासाठी. आठवलं का? त्या पत्रकाराला आम्ही दोघंही भेटलो आणि त्यांनी आम्हाला सगळं खरं खरं काय ते सांगितलं. आणि मी आणि शुभूनी त्याचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय. आमच्याकडे ऑडिओ क्लिप आहे. आणि ती क्लिप आता उद्या सकाळी आम्ही सोशल मीडियावर टाकणार, ती व्हायरल करणार, सगळ्यांना कळणार आहे खरं काय ते. आणि आज तुझ्या पोलिसांना धमकवून इकडनं बाहेर काढलंस ना, ते उद्या परत येणार आणि येताना तुझ्या नावाचं अरेस्ट वॉरंट घेऊन येणार. आता बघ, उद्या सोशल मीडियावर तुझं नाव सगळीकडे कसं पसरतं ना ते बघ. धमकवालीस मला? अरे बापरे, घाबरलोच मी. काय काय सांगणार मीडियावाल्यांना? त्या रिपोर्टरनं कबुली दिली हे सांगणार का? मी अन अलकनंदा मॅडमांनी मिळून हा समजा प्लॅन केला आणि आम्हीच ते फोटो आणि माहिती त्याला दिली हे सांगणार? काय दातखिळी बसली? अने तुझ्या असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नसतोय आम्ही. दिली ती बातमी मीच पेपरात दिली. घाबरणार नाही मी कोणाला. ती सानिका माझ्या भावाच्या गळ्यात पडायला नव. तिनं स्वतःचं तोंड काळं केलं, मग कळू दे की अख्ख्या जगाला कळू दे. अन यापुढं त्या सानिकाची मीच बदनामी करणार.